नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सुविधा मिळावी यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे. शेतीमध्ये पाण्याची गरज सर्वाधिक असते आणि हेच लक्षात घेऊन सरकारकडून जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी थेट 1,00,000 रुपयापर्यंत अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य हेतू असा आहे की ज्यांच्याकडे 0.40 ते 6 हेक्टरपर्यंत शेती आहे अशा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सोय करून द्यावी. यामुळे त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होईल आणि त्याचबरोबर त्यांचे आर्थिक उत्पन्नही सुधारेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि पात्रता आहेत. अर्जदार शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा. त्यांच्याकडे आधार कार्ड, बँक खाते जे आधाराशी जोडलेले असेल आणि जमीन धारणेचा 7/12 आणि 8A उतारा असणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य आहे. शासनाने येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ठेवली आहे. शिवाय दारिद्र्य रेषेखालील BPL शेतकऱ्यांना या योजनेत अधिक प्राधान्य दिले जाते. तसेच ज्यांच्याकडे गायकवाड सबलीकरण योजनेतून जमीन मिळवली आहे त्यांनाही या योजनेत विशेष संधी दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतार्यावर विहिरीची स्पष्ट नोंद असणे आवश्यक आहे. याआधी जर नवीन विहिरीसाठी अनुदान घेतले असेल तर दुरुस्तीसाठी किमान 5 वर्षाची मुदत पूर्ण झालेली असावी. कामाला सुरुवात करण्यापूर्वी शेतकऱ्याने विहिरीचा एक फोटो घ्यावा लागतो. त्या फोटोमध्ये स्वतः शेतकरी आणि विहिरीजवळची एखादी ओळख पटणारी खूण स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. त्यासोबत 100 किंवा 50 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक बंधपत्र तयार करणे बंधनकारक आहे. शासनाकडून कामाच्या दर्जाची खात्री करण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडून वेळोवेळी पाहणी केली जाते. ईमेल बोरिंगसाठी तर भूजल सर्वेक्षण विभागाचा व्यवहार्यता आवश्यक आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.government.in फार्मर यावर लॉगिन या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जसे की जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 7/12A, 8A उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि विहिरीचा फोटो सोबत जोडावेत. विहिरीच्या दुरुस्तीसाठी सर्वप्रथम अंदाजपत्रक तयार करून कृषी विकास अधिकाऱ्यांची तांत्रिक मंजुरी घ्यावी लागते. कामाचे मोजमाप कृषी अधिकारी करून मापन नोंद करतात. अनुदान मिळण्यासाठी विहिरीचे GPS लोकेशन काम सुरू करण्यापूर्वी व पूर्ण केल्यानंतरचे फोटो आणि एकूण कामाचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. जर खर्च शासनाच्या मंजूर अंदाजपत्रकापेक्षा जास्त झाला तर तो अतिरिक्त खर्च शेतकऱ्यालाच करावा लागतो. काम वेळेत पूर्ण होण्यासाठी शेतकऱ्याकडून बंधपत्र घेतले जाते आणि संबंधित अधिकारी त्या कामाची पाहणी करतात. ही योजना म्हणजे आपल्या शेतीच्या पाण्याच्या गरजांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. आवश्यक कागदपत्रासह वेळेत अर्ज करून तुम्ही या सुविधेचा लाभ नक्कीच घेऊ शकता. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधावा.